चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आजच्या विषयातल्या एसटी महामंडळातील सर्व भाविक कर्मचाऱ्यांनो, तसेच जे एसटी मध्ये जॉईन होऊ पाहतात त्यांच्यासाठी काय लक्षात ठेवणं महत्वाचं. जर एसटी म्हणलं की प्रवास आला आणि प्रवास म्हणलं की अननेसेसरी अनलकीली ऍक्सिडेंट आलात, मग ऍक्सिडेंट म्हणजे तुमचा मृत्यू पण होऊ शकतो, अपंगत्व येऊ शकतं, देव करो असं कोणासोबतही होऊ नये. पण जर झालंच तर मग ही एसटी तुमच्या कुटुंबाचा आधार बनते का, हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण करता धरता व्यक्ती गेल्याच्या नंतर कुटुंबाचे खूप हाल अपेष्टा होतात, ज्याची कंडिशन नाही त्याचे. म्हणून तो मुद्दा आहे. जे विद्यार्थी मित्र एसटी महामंडळाला जॉईन होऊ पाहतात आणि जे ऑलरेडी आहेत त्यांनी या गोष्टी लक्षात असणं किंवा तपासणं खूप आवश्यक आहे. त्या कुठल्या गोष्टीत, जर तुमचा काय देवाच्या कृपेने असं कधीही होऊ नये, पण जर झालंच, अपंगत्व किंवा दिव्यांगता आले किंवा तुमचा मृत्यू झाला, तर तुमचा आधार एसटी बनेल का? हो, बनेल 100%. पण त्याला 2 कंडिशन आहेत. पहिली म्हणजे काय कंडिशन आहे आणि कशी आहे, काय तुम्हाला फॅसिलिटी मिळणार आहे. जर या कंडिशन मध्ये जर झालं तर स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ मित्रांनो. अपंगत्व मृत्यू झाल्यास कुटुंबाचा आधार म्हणजे एसटी आहे, 100% आहे. कारण जसं सुरक्षित प्रवास तोच एसटी कुटुंबाचा सुद्धा आधार आहे. जर तुम्ही आता पाहूया सुरुवातीला की परमनंट जर असाल तर त्यावेळेस काय होऊ शकतं. जर अपंगत्व किंवा मृत्यू आल्यास, जर तुम्ही एसटी महामंडळात परमनंट कर्मचारी म्हणून असाल तर अनुकंपा तत्वावर कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी एसटी महामंडळ देणार आहे. म्हणजे काय मुद्दा असा आहे, जर तुम्ही शासकीय सेवेत परमनंट पदावरती असाल तर तुमच्या मृत्यूनंतर किंवा अपंगत्व जर आलं तर तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीवर ठेवण्यात येतं. म्हणजे शासन ते करतं, पण त्याच्यासाठी सुद्धा इलिजिबिलिटी शासनाच्या सर्व अटी पूर्ण व्हायला पाहिजेत. त्याचं शिक्षण, बाकीच्या गोष्टी ऍज पर क्रायटेरियानुसार. म्हणजे दुसरा पॉइंट, फॅमिली पेन्शन मिळणार आहे, ग्रॅज्युएटी अमाऊंट मिळणार आहे, लिव्ह इनकॅशमेंट मिळणार आहे आणि ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी. म्हणजे 3 ते 4 दुसरे पॉइंट आहेत जे खूप महत्वाचे आहेत. एक, सुरुवातीला अनुकंपा तत्वावर नोकरी तर कुटुंबात एक जणाला मिळणार आहे. दुसरं, तुमच्या ज्या लिव्ह इनकॅशमेंट आहेत म्हणजे ज्या शिल्लक लिव्ह आहेत त्याचं पैशाच्या रूपात शासन तुम्हाला पे आउट करणार आहे. त्याच्यानंतर ग्रुप इन्शुरन्स जी असतं गव्हर्नमेंटचं, कुठल्याही क्षेत्रात जर गेलात तर तिथं ग्रुप पॉलिसी असते किंवा इन्शुरन्स असतं, त्याची अमाऊंट सुद्धा मिळणार आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएटी कट होत असते प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांची किंवा समटाइम्स प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांची सुद्धा ग्रॅज्युएटी कट होते. तर इथे ग्रॅज्युएटी अमाऊंट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, तुमच्या कुटुंबांना मिळणार आहे. त्याच्यानंतर फॅमिली पेन्शन, जर मृत्यू जर यदा कदाचित झाला तर तुमच्या कुटुंबातील फॅमिली पेन्शन म्हणजे कुटुंबाला पेन्शन सुद्धा मिळणार आहे. या गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. जर तुम्ही कर्मचारी असाल आणि जॉईन होणार असाल, ह्या गोष्टी चेक करणं आवश्यक आहे. तिसरं आहे ईपीएफ अमाऊंट. जर तुमचा पीएफ कट होत असेल, शासकीय सेवेत असला तर 100% होतोच, त्याची सुद्धा अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे. पण ही अमाऊंट कोणाला मिळणार आहे, जो कोणी त्या कर्मचाऱ्याचा नॉमिनी असेल त्याला ही अमाऊंट मिळते. म्हणून इथे नॉमिनी करणं खूप आवश्यक आहे. जर तुम्ही आतापर्यंत केलं नसेल नॉमिनी कोणाला आहे, तर तुमच्या कुटुंबातील तुम्हाला ज्या व्यक्तीला नॉमिनी करायचं आहे त्याला तुम्ही करू शकता. त्याचे पूर्ण डिटेल्स सगळ्या प्रोसेसने तुम्हाला करता येणार आहे, जेणेकरून अशी काही घटना घडली तर नॉमिनीला पीएफ चे पैसे तुमचे मिळणार आहेत. हा झाला तिसरा पॉइंट. आता चौथं की नॉमिनी का महत्वाचा असतो, तर तुमचं पीएफ अमाऊंट त्या नॉमिनीला मिळणार असतं. तुमचा पाठीमागे कोणतरी आहे वारसदार, म्हणून गव्हर्नमेंट त्या व्यक्तीस प्राधान्य देतं बाकीच्या तुमचे सगळे अमाऊंट देण्यासाठी. म्हणून नॉमिनी करणं खूप आवश्यक आहे. म्हणून नॉमिनी जर नसेल केलं आणि जॉईन होणार असाल तर नॉमिनी पण करून घ्या, कारण की हे खूप महत्वाचं आहे. आता दुसरा पॉइंट असा आहे मित्रांनो आणि माझ्या कर्मचाऱ्यांनो, जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेस वरती असाल, आता एसटी म्हटलं की परमनंट नोकरी आणि कॉन्ट्रॅक्ट बेस नोकरी आत्ताची जी आहे, आता तळ्यात मळ्यात महाराष्ट्र शासनाने ज्या 17,000 जागेची भरती काढलेली आहे
त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट परमनंट अजून त्याच्यावर वादविवाद, चर्चा, विरोध सगळ्या गोष्टी होतात, पण देवाच्या कृपेने परमनंट होण्याचे चान्सेस आहेत आणि ती व्हायलाच पाहिजे, जेणेकरून आपल्या विद्यार्थी मित्रांना रोजगार मिळेल आणि भरपूर विद्यार्थ्यांचं एक करिअर सेट होण्यास मदत होणार आहे. जर कॉन्ट्रॅक्ट बेस मध्ये असाल तर इथं अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याचे चान्सेस खूप म्हणजे झिरो जवळपास नसल्यातच जमा आहेत. कारण की कॉन्ट्रॅक्ट म्हणलं की तुमचा स्पेसिफिक पिरियड असतो, टाइम पिरियड असतो एसटी महामंडळाला सेवा प्रदान करण्याचा, तर तिथं तुमच्या कुटुंबातील कोणालाही अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याचे चान्सेस खूप 99.9% नाही असल्या तर जमा आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर इथे एक पॉइंट असा आहे की इन्शुरन्स अमाऊंट तुम्हाला मिळू शकते. जर तुमचा ग्रुप इन्शुरन्स काढलेला असेल त्या कॉन्ट्रॅक्टच्या अगेन्स्ट, तर इथे तुम्हाला ती अमाऊंट मिळणार आहे, 100% मिळणार आहे. कारण कॉन्ट्रॅक्ट जरी असलं तरी आता हेल्थ रिलेटेड इश्यू प्लस लाईफ कव्हरेज प्लस तुमचं काही जे असेल मेडिकल, ते बऱ्याच प्रायव्हेट असो किंवा शासकीय असो तिथं कव्हर केलेलं असतं, म्हणून ग्रुप अमाऊंट इन्शुरन्स तुम्हाला मिळण्याचे चान्सेस असतात तिथे. तिसरं पीएफ. जर तुमचा पीएफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये असून सुद्धा कट होत असेल तर 100% तुमच्या नॉमिनीला तो पीएफ मिळणार आहे. म्हणून तुम्हाला हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे की तुमचा पीएफ कट होतो की नाही. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात असायला पाहिजेत मित्रांनो. ठीक आहे. आता तुम्ही ऑलरेडी शेवटचा पॉइंट आणि सगळ्यात महत्वाचा चेकलिस्ट पॉइंट देतोय, जे करून तुम्ही आता लगेच तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा चेक करणं खूप आवश्यक आहे. तुम्ही आता सध्या कर्मचारी असाल किंवा एसटी महामंडळात जॉईन होण्याचं तुमचं स्वप्न असेल, तर जॉईन होताना आणि आहेत आता कर्मचारी तरी तुम्हाला एक 4 ते 5 पॉइंट असे आहेत जे की तुम्हाला चेक करावेच लागणार आहेत, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये होणार आहे. ते पॉइंट कुठले आहेत मित्रांनो? तर तुमची ज्यावेळेस जॉईनिंग असेल त्यावेळेस परमनंट की कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे तुम्ही जॉईन कसं करता एसटी महामंडळात, परमनंट बेसिस वरती जॉईन होत आहात की कॉन्ट्रॅक्ट बेस वरती. कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणजे काय, एक स्पेसिफिक टाइम पिरियड असतो एसटी महामंडळात सेवा प्रदान करण्याचा, आणि परमनंट नोकरी म्हणजे कायमस्वरूपी एकदा तुम्ही जॉईन झाले की परमनंट तुमचं रिटायरमेंट पर्यंत तुम्ही एसटी महामंडळाला सेवा प्रदान करू शकता. परमनंट मध्ये तुम्हाला सगळे अलाउन्सेस मिळतात, गव्हर्नमेंट फॅसिलिटी मिळतात, आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्हाला स्पेसिफिक टाइम पिरियड असतो त्याच्यामध्येच तुम्हाला जॉब करता येतो, आणि बाकीच्या गव्हर्नमेंट फॅसिलिटीला सुद्धा खूप जास्त मार फटका पडतो, त्या सुद्धा मिळत नाहीत. म्हणून परमनंट की कॉन्ट्रॅक्ट तुम्ही कशात जॉईन करता, सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट चेक करायचा आहे. दुसरा आहे तुमचा पीएफ कट होतो की नाही. आता पीएफ शासकीय आणि निमशासकीय आणि प्रायव्हेट सेक्टर मध्ये सुद्धा कट होतो. आता 99% सगळीकडे पीएफ कट होतो. जर तरी सुद्धा काही कॉन्ट्रॅक्ट बेस असं असतात की तिथे पीएफ कट होत नाहीये, म्हणून ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग कराल त्यावेळेस तुमचा पीएफ कट होतो की नाही हे चेक करणं खूप आवश्यक आहे. तिसरा पॉइंट आहे इन्शुरन्स लागू आहे का. आता गव्हर्नमेंट परमनंट म्हणलं की इन्शुरन्स तर 100% लागू असतो, पण जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टच्या अगेन्स्ट तुम्ही जॉईन करत असाल तर तिथं ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी किंवा इन्शुरन्स तुम्हाला लागू आहे का, जेणेकरून अशी काही घटना घडलीच तर तुम्हाला त्याचा फायदा होईल का नाही हे सुद्धा चेक करणं खूप म्हणजे खूप आवश्यक आहे. त्याचा उपयोग तुम्हाला भविष्यात होणार आहे. आणि नॉमिनी सिलेक्ट करायचा आहे तो एकदम प्रॉपरली सिलेक्ट करायचा आहे. समटाइम्स काय होतं मित्रांनो की आपण घाई गडबडीमध्ये आपण त्याला जास्त सिरियसली घेत नाही. म्हणजे नॉमिनी हा असणं खूप आवश्यक आहे का, कारण की तुमच्या ज्या फॅसिलिटी आहेत आफ्टर युअर सम इन्सिडेंट्स काही जर घटना घडलीच तर त्या नॉमिनीला मिळणार असतात, तुमच्या फॅमिलीला मिळणार असतात. मग त्याच्यामध्ये काय करायचं, नॉमिनी एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये नमूद करायचं असतो, त्याचं नाव गाव पूर्ण ऍड्रेस तुमचं रिलेशन आणि सगळं त्याचा कॉन्टॅक्ट डिटेल्स, बाकी XYZ जी प्रोसेस असते त्यानुसार तुम्हाला नॉमिनीची पूर्ण प्रोसेस योग्य रीतीने केली तर तुम्हाला मिळणारे जे फायदे आहेत त्याच्यामध्ये अडथळे खूप कमी येतात. जरी ते गडबड झाली नॉमिनी मेन्शन करताना काही मिस्टेक झाली चूक झाली तर तुम्हाला त्याला फायदे जे मिळणार आहेत त्याला मिळणार, पण त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स त्याला फेस करावे लागणार. म्हणून ते नॉमिनी योग्य सिलेक्ट करणं खूप महत्वाचं आणि काळाची गरज आहे. आता काय एसटी म्हणलं की ह्या सगळ्या गोष्टी आलात, प्रवास म्हणलं की आलात, पण आपल्या एसटी महामंडळाचा इतिहास असा आहे खूप कमी प्रमाणात ऍक्सिडेंट होतात, खूप कमी प्रमाणात काही दुर्घटना होतात. परंतु प्रवास म्हटलं की दुर्घटना आल्यास, लक बॅड लक ह्या गोष्टी आल्यास, म्हणून ह्या गोष्टी चेक करणं आणि खूप सावधगिरीने तुम्हाला प्रवास करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून हे जे एसटी महामंडळात जे आहे तुम्ही परमनंट असो कॉन्ट्रॅक्ट असो ह्या चेकलिस्ट नुसार तुम्ही हे पॉइंट चेक करायचे आणि
या गोष्टी तुम्ही चेक केल्याच्या नंतर तुम्ही कन्सिडर करायचं, तुम्ही ठरवायचं आहे की एसटी तुमच्या अपंगत्वानंतर किंवा जर मृत्यू झाला तुमच्या परिवाराचा आधार बनू शकतो का, ह्याचं मला उत्तर कमेंट मध्ये द्यायचंय. आणि तुम्हाला अजून एसटी महामंडळाकडून कुठल्या अपेक्षा आहेत, जसं भरती रिलेटेड असतील किंवा काही फॅसिलिटी रिलेटेड असतील किंवा अजून XYZ काही तुमच्या मनामध्ये डाऊट असेल ते आपल्याला कमेंट करायचं आहे. म्हणजे सगळ्यांनी कमेंट केलं तर प्रत्येकाची एक एक होप असेल, प्रत्येकाचा एक इश्यू असेल, तो आपल्याला सगळ्यांचा एक लक्षात येईल एका ठिकाणी आणि त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी आपण काहीतरी पुढे एक कन्सेप्ट निवडून त्याच्यासाठी शासनाकडे आग्रह करू शकतो, जेणेकरून त्याचा फायदा सर्वांनाच होऊ शकतो. तर मित्रांनो, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या एसटी कर्मचारी तसेच एसटीत लागू होणाऱ्या रुजू होणाऱ्या कर्मचारी विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचायचे, जेणेकरून त्यांना हे पॉइंट माहित असणं आवश्यक आहे आणि त्याचा फायदा त्यांना योग्य रीतीने होईल. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओत नवीन अपडेट सोबत नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम मित्रांनो, बाय बाय.